नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. आणि कसा वाटतोय तुम्हाला माझा 10 गायींचा मुक्त गोटा, तर मला खरंच नक्कीच सांगा. आणि तुमच्या छान छान कमेंट आल्याबद्दल बरं का माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून आभार. आणि एवढं छान कमेंट करता, एवढा छान सपोर्ट करता, तर मग खरंच खूपच भारी वाटतं बरं का. आणि व्हिडिओ बनवायला आणखीनच उत्साह येतो, कारण का की असं छान कमेंट केली ना खरंच मनाला खूप भारी वाटतं बरं का. आणि खरंच असं वाटतं की आपली यूट्यूब फॅमिली ना आपल्या व्हिडिओची सुद्धा मी तर म्हणेन की वाट बघत असताल तुम्ही खरंच. आणि माझा व्हिडिओ वाचसा ना तर खरंच खूपच लेट झाला, कारण का आता ना काय होतं की लाईटीचं प्रॉब्लेम झाले तर बघा चालू, त्यामुळं लाईटीचं परत कामातनं पण वेळ भेटत नाही, एडिटिंग करायला पण वेळ असं म्हणजे ही होत जातं आहे. त्यामुळं व्हिडिओ माझाही वेळ झाला व्हिडिओ बनवायला. तर माझ्या 10 गायींचा संघर्ष कसा वाटतोय तुम्हाला. म्हणजे एका गायीपासून सुरुवात केली आणि आज 10 गायींवर येऊन पोचली, तर मनाला तर खूपच भारी वाटतंय बरं का. आणि खरंच ह्याच्या पाठीमागं ना माझा खूप संघर्ष आहे. आणि ह्या 10 गायींच्या संघर्षाच्या पाठीमागं ना मला माझ्या गायींची पण साथ मिळाली. एक दिवस असा होता ना माझ्या गायी अक्षरशः उघड्यावर होत्या. एक दिवस असा होता ना माझ्यासाठी, तर माझ्या गायी अक्षरशः गुडघाभर पाण्यात होत्या. माझ्या शेडमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात पाणी शिरलेलं. म्हणजे गायींचा सुद्धा मला सपोर्ट आहे बरं का, मी तर असंच म्हणेन. आणि मी जे आज ही दिसतंय ना आणि ही जी आज केलं आहे ना ती सगळं माझ्या गायींच्या जीवावरच केलं आहे. म्हणजेच दुधाच्या पैशातूनच आपण जे काय असेल ती केलं आहे. आणि आपल्या माणसं कशी आपल्या सुखात दुःखात सामील असतात ना, तशा माझ्या गायी माझ्यासोबत असते त्या बरं का. आणि खरंच माझ्या भाग्यलक्ष्मी आहेत ह्या 10च्या 10 गायी. आणि त्या लक्ष्म्यांनी ना खरंच भरभरून मला दिलं आहे. आणि खरंच खूप छान वाटतं आहे आणि मनापासून मी खूप समाधानी आहे. तर असंच तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि असंच पुढं नाही आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल. आणि खरंच मनापासून तुमचं परत एकदा मी खूप खूप असे धन्यवाद मानते बरं का. आणि खरंच मला तर म्हणजे शब्दात व्यक्त करणं ही खरंच म्हणजे व्यक्त करता येत नाही, एवढं मोठं मला असं म्हणजे समाधान मिळाले. कारण का की खरंच खूप शून्यातनं विश्व निर्माण केलं आणि शून्यातनं विश्व निर्माण करायला खूप वेळ जातो, खूप संघर्ष करावा लागतो. आणि खरंच बरं का म्हणजे आणि ना ह्या गायींच्या व्यवसायात इतकं कष्ट कुठंच नाही बघा. गायींच्या व्यवसायात खरंच खूप कष्ट आहे बरं का. पण त्या कष्टाला आपल्या कष्टाला फळ देणं ही आपल्या श्री स्वामी समर्थ आईच्या हातात आहे. आणि त्या कष्टाला खरंच फळ दिलं आहे बरं का मला. आणि खूप सारा आशीर्वाद दिला आहे माझ्या स्वामी समर्थ आईने. आणि जे काय आज मी आहे ना ती माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या कृपेनं आशीर्वादानंच आहे बरं का. कारण का खूप संकट आली होती माझ्या पाठीमागं, पण त्यातनं पण मला बाहेर काढलं आहे आणि आज ही यश दाखवलं आहे. तर एवढी खूप असं म्हणजे खूप समाधानी आहे मी. आणि खरंच खूपच भारी वाटतं आहे मला. तर तुमचा पण असाच सपोर्ट राहू द्या. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बरं का, आपल्या मनात जिद्द पाहिजे. आणि जिद्द जर असेल ना तर मग बघा तुम्ही आपण काहीही करू शकतो, काहीही. मी तर असं सांगेन की ज्या महिलेला शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे ना, आपल्याकडं तुम्ही म्हणसाल आता त्याला आपल्यापाशी पेमेंट लागतं, तर करायची सुरुवात म्हणलं ना तर आता मी जी दाखवलेली पाडी आहे ना त्या पाडीपासून तुम्ही सुरुवात करा. एक पाडी घ्या, ती सांभाळा, ती लहानाची मोठी करा. आणि एकदा सुरुवात झाली की ती सुरुवात हळूहळू अशी पुढं वाढत वाढत जाते बघा. अजिबात असं परत आपण पाठीमागं बघायची गरजच पडत नसती, कारण का आपण कष्ट करत असतो. प्रामाणिकपणे कष्ट केलं ना त्या कष्टाला यश ही नक्कीच भेटतं. आणि ती यश मला आज खरंच भेटलं आहे बरं का. त्यामुळं मी आज एवढं तुम्हाला सांगते की खरंच खूप छान व्यवसाय. म्हणजे आता काही लोक अशी म्हणतात की गायींचा व्यवसाय अजिबात परवडत नाही आणि गायींच्या व्यवसायात शेणसुद्धा राहत नाही. तर ती कुठल्या लोकांना राहत नाही ती पण तुम्हाला सांगते.
जे लोक प्रामाणिकपणे कष्ट करत नाहीत आणि त्यांना एकच असतं, कष्ट कमी असतं, त्यांना कष्ट कमी करू वाटतं आणि प्रॉफिट जास्त राहावं अशी त्यांची इच्छा असते. तर तसा विचार अजिबात डोक्यात घ्यायचा नाही. आपल्याला एक वेळेस प्रॉफिट थोडंसं कमी राहिलं तरी चालेल, पण आपल्या व्यवसायात ना ठाम राहायचं आणि आपल्या निर्णयावर ठाम राहायचं की ही व्यवसायात मी उतरली नाही, नक्कीच मी एक ना एक दिवस यशस्वी करून दाखवणार. ही जर मनात आपल्या आपण जिद्द ठेवली ना, तर आपण पुढं जायला वेळ लागत नाही बघा. तर आता फक्त ह्यात एक गोष्ट माझ्या गायींच्या गोट्यात कमी राहिली, ती म्हणजे शेड. तर शेड पण लवकरच करणार आहे, पण अगोदर आता ही जी गाय आणल्यात ना ह्यांचं पेमेंट द्यायचं आहे आपण. आणि तुम्हाला सांगते, ही गाय जी मला दिल्यात ना व्यापाऱ्यांनी, ही गायीतलं 1 रुपयाही मी व्यापाऱ्याला दिला नाही आणि कुठलाच व्यापारी अशा गाय देणार नाही. तर माझ्या गोट्याला मी तर म्हणेन व्यापाऱ्याचा फुल सपोर्ट लागला आहे. एकही गाय माझी दुसऱ्या बाहेरची नाही किंवा दुसऱ्या व्यापाऱ्यापासल्या, एका व्यापाऱ्यापासल्या 10 गायी माझ्या झालेल्या आहेत त्या आणि व्यापाऱ्याचा पण सपोर्ट आहे. पेमेंटचं थोडं इकडं तिकडं झालं तर मला म्हणजे व्यापाऱ्याचा कधीच असं कॉल आला नाही किंवा कधीच असं म्हणलं नाही तर की लेट झालं आहे आत्ताच द्या, असं एकदम असं शांततेत माझं पेमेंट घेतलं आहे त्यांनी. असं आपल्याला म्हणजे देवाच्या रूपात माणूस भेटणं सुद्धा ना खरंच खूप असं आपलं भाग्य लागतं, तरच ती माणूस आपल्याला सपोर्ट करणारा तसा भेटतो. तर ही समोर जी गाय दिसते ना, ही गाय नवीन आणलेली आहे बघा आणि ही पलीकडल्या साईडला आहे ना, ती पण गाय नवीन आणलेली आहे. अशा 2 गायी आपल्या नवीन आणलेल्या आहेत. तर आता तुम्हाला ह्या गायींची ना किंमत ऐकायची होती की ह्या गायीची किंमत किती, किंमत सांगा तुमच्या कमेंट येत होत्या. तर ह्या गायीची किंमत ना 1,10,000 रुपये आहे. तर कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा. आणि ह्यांचं ना एक 7-8 दिवसच बाकी आहे, तर 7-8 दिवसात गाय येणार आहे त्या. तर आणि गरीब आहे त्या, असं अजिबात आता एवढं बघा नवीन आहे मी असं गोंजारती, जवळ जाती, धरती आणि मुक्त सोडून दिले त्या गोट्यात, तरी पण असं अजिबात म्हणजे कडकड करत नाही त्या, मारत नाही त्या, काय नाही ते, एकदम मस्त वाटते ते. मग आता व्यापाऱ्याच्या काय घरच्या नसते, त्यांचा व्यापार असतो, त्यांनी दुधाचं ना सांगितलंय 8-9 लिटर दोन्ही पण. आता ती गाय जी होती ना तिच्यापेक्षा ही थोडी गाय मोठी वाटते मला. तर ही जी पण 1,10,000च किंमत आहे. अशा 2,20,000च्या आपल्या 2 गायी आहेत त्या. आणि 8-9 तर मी पण अपेक्षा धरली, 8-9 लिटर जरी एका टायमिंगला दूध दिलं ना तरी आपल्यासाठी बास झालं. जास्त अपेक्षा करायची नाही बघा, 15-16 लिटर द्यावं ही. तशी आपल्यात पण टापटीप लागते, तशी आपली पण सांभाळणे ट्रिक्टमध्ये लागते. आपला आणखीन पण माझ्या तर मते मी म्हणेन माझा आणखीन सुद्धा असं हलगर्जीपणाच होतोय सांभाळण्याच्या बाबतीत. कारण का खूपच असं व्यवस्थित सांभाळावं लागतं त्यांना. मकवानाची वैरण पाहिजे, कंदाडाची निसत्या, परत असं वैरण पण आता तर सध्या तर चालू परिस्थितीत ना मकवन असं हिरवंगार तर भेटत नाही, सुकलेलं वाळलेलं असं पाणी कमी असल्यामुळं अशी वैरण एवढी छान नाही. तरी पण मग आपल्या वैरणीच्या मानानं, आपल्या सांभाळणीच्या मानानं आपल्याला भरपूर आहे. माझं तर म्हणणं की खूप छान आहे त्या आणि भरपूर दूध जाते. तर ही 2 गायी का वाढवल्या, तर दूध कमी झालं आहे आपलं म्हणून वाढवल्या 2 गायी. आणि आपल्याला कधी करायच्याच होत्या 10. आता ना इथून पुढं बास, आता कालवडी मोठ्या करायचं काम करायचं, एकही गाय आणायची नाही. आता फक्त आपल्या गोट्याची आणखीन सुधारणा करायची. आता आपल्याला बरीच कामं ह्या गोट्यामध्ये करायची बाकी राहिली. ती मुरुम भरून घ्यायचा राहिला आहे, शेड करायचं राहिलं आहे. पण गाईंचं पेमेंट गेल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आणि असं घाई गडबड करायची नाही बघा. कुठलं इकडलं काढा ती काम करून घ्या, तिकडलं काढा ती काम करून घ्या, असं करायचं नाही. आपल्या दुधाच्या पेमेंटवरच आपण करत राहायचं. आणि आता पहिलं गाई फेडायच्या गायींचं पैसे 2.5 ते 3 महिने ह्या वेळेत त्यांचं पैसे आपल्याला पेमेंट व्यापाऱ्याला द्यायचं आहे. तर तेवढ्यात मी देऊ शकल असं मी तर म्हणेन, कारण का आपल्याला पेमेंट पण भरपूर येतं. आणि आता राहिला प्रश्न शेडचा, तर शेड आणखीन माझ्या गायींना ना आणखीन 2 महिने 3 महिने तरी संघर्षच करावा लागणार आहे. गायींचं पेमेंट फिटल्याशिवाय शेड करू शकत नाही. तर माझ्या लक्ष्म्यांची साथ मला भरपूर आहे, त्यामुळं मी खरंच खूप आनंदी आहे बरं का. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघू शकता, खरंच खूप समाधान वाटतं आहे मला. आणि
राहिला प्रश्न मुरुम भरायचा, तर मुरुम ना थोडासा भरून घेणार मी. जास्त काय आपल्याला आता एकदम भरता होणार नाही आणि गायींना पण त्रास होणार आहे. तर 2-3 टायल्या मागवायचा, तेवढाच भरायचा, तेवढाच प्लेन करायचं. जिथं आता पाणी साचेल तिथं टाकत राहायचं. पावसाळ्यात असंच करावं लागतं. आणि चिखल तर आता होणारच, थोडासा त्रास होणार आहे आता. तर पावसाळ्याचा दिवस म्हणल्यावर होतच असतं एवढं तेवढं, त्याचा काय विषय नाही घ्यायचा. आणि इकडं मग बघा, तर कशा वाटते त्या मला खरंच एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का, की गाय माझ्या कशा वाटते त्या तुम्हाला ती. आणि खूप सारा सपोर्ट आहे बरं का माझ्या यूट्यूब फॅमिलीचा. तर असा सपोर्ट करा, असंच पुढं न्या आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल. आणि एक दिवस आपल्या आबांच्या लाडक्या ताईच्या हातात आपलं बटन बघायला तुम्हाला भेटावं, असं माझी तर इच्छा आहे. आणि ती दिवस माझ्यासाठी खरंच खूप मोठा असेल बरं का. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.